महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी अशी आहे की यंदा 19 ऑगस्ट पर्यंत केवळ 106.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या महिन्यात सलग 12 दिवस पाऊस न पडल्याचं गेल्या 14 वर्षात पहिल्यांदाच घडलंय। देशभरातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असून गेल्या 120 वर्षात यंदाचा ऑगस्ट महिना सर्वात कोरडा ठरल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय। मुंबईकरांवरील पाणी कपात सध्या टळली असली तरीही पावसाने अशीच ओढ दिल्यास भविष्यात पुन्हा पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो। पावसाचा या महिन्यातील अनुशेष 40% अधिक असू शकतो असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यप यांनी सांगितलं। आतापर्यंत मान्सूनच्या पावसाची देशभरात 9% तूट आहे। दक्षिण भारतात 61%, मध्य भारतात 44%, तर उत्तर पश्चिम भारतात 35% तूट आहे। 29 ऑगस्ट पर्यंत भारतात 241 मिलीमीटर इतका पाऊस होतो, परंतु यंदा केवळ 160 मिलीमीटर इतकाच पाऊस झाला। सप्टेंबरमध्येही पाऊस सर्वसामान्य राहिला नाही, तर गेल्या 8 वर्षातील हा सर्वाधिक कमी पाऊस पडलेला महिना ठरेल। नागपुरात गेल्या 3 महिन्यात केवळ 13 दिवसच पाऊस पडलाय। तब्बल 2.5 महिने कोरडे गेले असून 27 जुलैची अतिवृष्टी वगळता दमदार पाऊस पडलेलाच नाही। 1200 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालाय। कोयना उजनीसह राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही। धरणांमधील पाणीसाठा 35% म्हणजेच 514 TMCने कमी झाला आहे। पाऊसही गायब झालेला आहे, त्यामुळे राज्यात आज घडीला आकडेवारीमुळे संभाव्य भीषण दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे। येत्या काळात समाधानकारक पाऊस झाला नाही तर ही राज्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिकं आता करपू लागली आहेत। लांबलेल्या पावसाचा केवळ जिरायतीचे नव्हे तर बागायत पिकांना सुद्धा फटका बसण्याची भीती आहे। तब्बल 1 महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेली कोवळी पिकं आता कोमेजू लागली आहेत। मध्यंतरी तुरळक पावसाचा अपवाद वगळता वातावरणात कोणताही बदल नाही, त्यामुळे हवेच्या साह्याने तग धरून असलेली पिकं तप्त उन्हामुळे माना टाकताना दिसतात। पावसाला अजून उशीर झालास अनेक पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे। केळी लागवडीला ब्रेक लागला असून खरीप पिकांना ठिबकनं पाणी द्यावं लागतंय। बहरलेल्या कापसाच्या पिकाचा मोठा फटका बसलाय। उत्सवांचा पवित्र मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासामध्ये केळीचे भाव वधारलेत। श्रावणामुळे केळीला मागणी वाढली। ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत दुसऱ्या पंधरवड्यात डझनच्या दरात वाढ झाली। चांगल्या प्रतीच्या केळीचा भाव 50 रुपये, मध्यम प्रतीचा 40 रुपये डझन भाव आहे आणि साधारण प्रतीच्या मालाची 30 रुपये दराने विक्री होते। तर महिनाभर केळीचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। इंडिया आघाडीची आज मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला देशभरातील 28 विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत। ही बैठक यशस्वी होण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे। विविध विचारधारा असलेले देशभरातील पक्ष इंडिया आघाडी अंतर्गत एकत्र आलेत। एनडीए आणि पर्यायाने भाजपला टफ फाईट देण्याकरिता इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहे। मात्र या निवडणुकीत सर्वात मोठी अडचण ठरणार आहे ती जागा वाटपाची। जवळपास सर्वच पक्ष एकत्र आल्यानं जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो। जागा वाटपाबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार का? आघाडीचा संयोजक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा होणार हे पाहणं आज महत्त्वाचं ठरेल। आणि याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला या सगळ्या बैठकीच्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। विशाल, आजपासून इंडिया आघाडीच्या या बैठकीला मुंबईत सुरुवात होते, त्या अनुषंगाने आजचा दिवस कसा असणार आहे? विशाल, आजचा दिवस जर आपण पाहायला गेलं तर देशातील विरोधकांनी जी इंडिया आघाडी स्थापन केलेली आहे, या आघाडीचे प्रमुख नेते आज मुंबईत दाखल होतील। काल काही नेते दाखल झालेले आहेत, त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव हे काल मुंबईमध्ये आलेले आहेत। आज जी या 28 पक्षांचे जे प्रमुख आहेत हे प्रमुख आज मुंबईत येतील। याच्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, भगतसिंग मान, त्यानंतर नितीश कुमार हे सर्व बडे नेते देशातील आहेत, हे आज मुंबईत येतील आणि ग्रँड हयात या हॉटेलमध्ये या सर्वांचं स्नेहभोजन आज होईल आणि एक प्राथमिक दर्जाची एक बैठक सुद्धा जी आहे
ती सुद्धा आज पार पडेल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुंबई ही इंडियाची तिसरी बैठक होते आणि या बैठकीमध्ये जो संयोजक आहे याच्या नावाची जाहीर घोषणा होणार का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबत मोदी सरकार विरोधात म्हणून ही आघाडी जी आहे ही स्थापन करण्यात आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं इंडियाचे जे 28 पक्ष आहेत या पक्षांचं जागा वाटप जे आहे हे अधिक महत्त्वाचं असणार आहे। सद्यस्थितीला असं सांगितलं जातंय की आम्ही एक विचारानं जो आहोत हे एकत्रित आलेलो आहोत। सद्यस्थितीला या सगळ्या बाबतीत आढावा जो आहे हा घेतला जातोय। त्यामुळे पटना बंगलोर त्यानंतर मुंबई जी आहे ही इंडियाची तिसरी बैठक होते आणि या बैठकीत संयोजकाचं नाव जाहीर होणार का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। आणि जागा वाटपांच्या बाबतीत काही चर्चा होते का हे सुद्धा बघणं फार महत्त्वाचं ठरेल। बघूयात महत्त्वाचा मुद्दा विशाल तो म्हणजे संयोजकाच्या नावाच्या चर्चेत मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव घेतलं जात आहे। त्यामुळे आता त्यांची निवड होते की इतर काही नावं पुढे येत आहेत हे आजच्या बैठकीतनं निश्चित होऊ शकणार आहे। धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल। यानंतर बघूयात चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्यानं दुकानदाराला बेदम मारहाण केली। चहा पिऊन झाल्यानंतर दुकानदारानं त्यांच्याकडे पैसे मागितले, मात्र ते द्यायला त्यांनी नकार देत अरेरावी करत दुकानदारालाच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधील खट्टनमल चौकात ही घटना घडली। या मारहाणीत दुकानदार जखमी झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। गुरुवारपासून मुंबईत इंडियाच्या बैठकीला सुरुवात होते, म्हणजे आजपासून ही सुरुवात होते। महाविकास आघाडीकडून या बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे, पण त्याच वेळी आता विरोधकांनी मात्र या बैठकीच्या आडून इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना लक्ष करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। बैठकीनंतर किती मिस्टर इंडिया होणार? इंडियाच्या बैठकीवर मनसेचा निशाणा। इंडिया आघाडीत फूट पडणार नाही। महाविकास आघाडीचा मनसेवर पलटवार। इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीत या बैठकीआधीच आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय, पण आता याच संघर्षात मनसेनंही उडी घेतल्याचं दिसतंय। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर किती जण मिस्टर इंडिया होतात हे पाहावं लागेल, असा चिमटा संदीप देशपांडेंनी काढला। नाव इंडिया दिलेलं आहे, पण त्याच्यानंतर किती लोक मिस्टर इंडिया होत आहेत एकदा बैठक झाल्यावर तेही कळेल। राज ठाकरेंच्या मनसेनं इंडिया आघाडीत फुटीची शक्यता वर्तवली आहे, पण महाविकास आघाडी आणि त्यातही काँग्रेसला मात्र इंडिया आघाडी एकसंध राहणार अशी खात्री आहे। हमारी ये कोई इंडिविजुअल स्वार्थ के लिए, हमारे लिए ये लड़ाई नहीं है, देश के लिए है और देश को बचाना है और संविधान को बचाना है। तो हमें सीट शेयरिंग का मामला, ये कुछ बातें चर्चा होती है, वो इसमें आड़ा नहीं आएगा, इसमें कोई दिक्कत नहीं आएगी। हम लोग केवल देश बचाने के लिए, संविधान बचाने के लिए, लड़ने के लिए एक साथ आए, यही मुझे इंडिया का एजेंडा लगता है। एकंदरीतच इंडिया बैठकीआधीच राजकारण तापलंय। यात मनसेनंही टीकेची भर घातल्यानं आता इंडियाच्या 2 दिवसाच्या बैठकीत विरोधकांविरोधात नेमकी काय रणनीती आखली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांनी बैठका आणि निर्णयांचा धडाका लावलाय। सहकारी साखर कारखान्यांना NCDC मंजूर केलेलं कर्ज घेण्यासाठी काही अटी अजित पवारांनी घातल्या होत्या। अजित पवारांचा तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसातच फिरवला। पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदे सरकारमधील सत्ता समीकरण बदललंय। 3 पक्षांच्या या सरकारमध्ये शहकाटशहाचं राजकारण सुरू झाल्याचं बोललं जातंय। त्याला कारणीभूत ठरलाय मुख्यमंत्री शिंदेंनी रद्द केलेला अजित पवारांचा एक निर्णय। उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांनी बैठका आणि निर्णयांचा धडाका लावलाय। नुकतंच त्यांनी सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता। त्यामध्ये NCDC अर्थात राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मंजूर कर्ज घेण्यासाठी सहकारी कारखान्यांच्या संचालकांना वैयक्तिक आणि सामूहिक हमीपत्र देण्याची अट घालण्यात आली होती। तसंच कारखान्यांच्या जागेच्या 7 बाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवला जाणार होता। सोबतच गहाणखत आणि अन्य दस्तावेजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्यात येणार होते। पण अवघ्या 8 दिवसात मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा हा निर्णय फिरवला। साखर कारखाने बुडव्यांना पुन्हा राज्य सरकार हमी घेऊन
त्यामध्ये कुठली अटी व शर्ती होत्या त्या सर्व काढून टाकण्याचं काम झालं आहे. तुम्ही एक कारखाने बुडवा तरी सरकार हमी घेतलेली पैसे सरकार भरेल किंवा सरकार जबाबदार राहील अशा प्रकारचा एकूण निर्णय या सरकारमध्ये होत आहे. एनसीडीसीनं राज्यातील अडचणीत असलेल्या 6 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर 549.54 कोटी रुपयांचं खेळत्या भांडवलावरील कर्जाला मंजुरी दिली होती. त्यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संबंधित रामेश्वर सहकारी साखर कारखान्याला 34.74 कोटींच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. सोबतच सोलापूर जिल्ह्यातील विजयसिंग मोहिते पाटलांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला 113.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तर भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला 126.38 कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम मंजूर झाली आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला 150 कोटी तर नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याला 75 कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे. लातूर जिल्ह्यातील भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंधित शेतकरी सहकारी साखर कारखान्याला 50 कोटींच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. 3 ऑगस्टला अजित पवारांनी लागू केलेल्या कर्जाविषयीच्या अटीमुळे या कारखान्यांची चांगलीच अडचण झाली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी नुकतंच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली गेली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांचा तो निर्णय रद्द केलाय. कोणत्याही साखर कारखान्याबद्दल घेतलेले निर्णय हे शेवटी साखर उत्पादक शेतकऱ्याकरता असतात, ऊस उत्पादक शेतकऱ्याकरता असतात. त्यामुळं निर्णय बदलला, पण शेवटी निर्णय बदलला किंवा निर्णय घेतला हा कुणाकरता घेतला आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा. ज्या ज्या एरियात ऊस आहे त्या एरियाच्या ऊसाच्या कारखानदारांना त्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा याकरता हे निर्णय असतात असं मला वाटतं. अजित पवारांनी जारी केलेला आदेश मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 8 दिवसात फिरवलाय. हा एक प्रकारे फडणवीसांनी अजित पवारांना राजकीय धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढली बातमी अशी की मुंबईतल्या वरळीमध्ये आज NSCI क्रीडा संकुल इथं प्रो गोविंदाचा थरार रंगणार आहे. यामध्ये 16 गोविंदा पथकं सहभागी होणार असून विजेत्या पथकाला 11 लाखांचं बक्षीस देण्यात येईल. दुसरं बक्षीस 7 लाख रुपये, तिसरं बक्षीस 5 लाख रुपये आणि चौथं बक्षीस 3 लाख रुपये आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल 1 लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत मुंबई, ठाणे आणि पालघरमधील गोविंदा पथके सहभागी होणार आहे. तसंच दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 75,000 गोविंदांचा विमा सरकारकडून काढण्यात आला. आणि आता शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी अशी आहे की येत्या गणेश उत्सवामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा होणार नाहीयेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मुंबईकर आपापल्या मूळ गावी जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील धार्मिक सण आणि उत्सवांच्या कालावधीत परीक्षांचं नियोजन करू नये अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संघवे यांनी शाळांना दिल्या. तर मुंबई महानगरपालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणि यानंतर इथं वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.